नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. गुरुसंवाद अंतर्गत आपण आज तुमची मुलाखत घेतोय. आपल्या समवेत आहेत गुरुभगिनी आपल्या कल्पना राजे. ते पुण्याला राहतात आणि दादांच्या सहवासात त्यांनी वयाच्या 21व्या वर्षापासून त्यांना दादांचा सहवास लाभला आहे. आजच्या मुलाखतीत आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्या उत्तरं जे देतील ते पुढच्या पिढीसाठी फार लाभदायक होतील आणि प्रेरणादायक पण ठरतील. तर आपण आता सुरुवात करू मुलाखतीला. पहिला प्रश्न मी विचारतो की वंदनीय दादांच्या कार्यात आपली दादांची भेट कशी व केव्हा झाली? आम्ही पटवर्धन बागेत राहायला आलो वडील रिटायर झाल्यानंतर, आणि आमच्या शेजारी सद्गुरू दादांचे धाकटे बंधू नरहरी भागवत राहत असत. त्यांच्या मिसेस पद्माताई यांनी आम्हाला दादांकडे नेलं. म्हणजे त्या वर्षभर माझ्या आईच्या मागे होत्या की तुमच्या काही ज्या काही प्रापंचिक अडचणी आहेत, माझे दीर आहेत ते या अडचणी सोडवतात. पण आमच्या आईला काही तेव्हा बुद्धी झाली नाही आणि तो योगच यायला लागतो. मग आम्ही म्हणजे जेव्हा आई म्हणाली की चला मला घेऊन तुमच्या बंधून तुमच्या दीरांकडे, तेव्हा सद्गुरू दादांनी कामकाज करणं थांबवलं होतं. पण केवळ पद्माताईंच्या आग्रहामुळे ते आसन घेऊन बसले आणि त्यांनी जे काही पहिले प्रश्न विचारले माझ्या वडिलांना, माझे वडील पूर्णपणे नास्तिक, माझ्या वडिलांना जे काही पहिले प्रश्न विचारले त्यांच्या याच्यातून की तुम्ही हे का करता रोज, तुम्ही देवामध्ये काय नारळाला शेंदूर फासून ठेवलाय, त्या यांनी माझे वडील इतके वेगळ्या ह्याच्यात गेले की ह्या माणसाला मी महाजन कोण आणि मला हा मिस्टर भागवत कोण माहिती नाही आणि ह्यांना हे कसं काय कळलं. आणि तिथून मग सगळा आमूलाग्र बदल झाला. आम्ही सगळे त्यांच्या गुरुसेवेत लागलो, प्रवास सुरू झाला. आणि मी स्वतः पोलिओनी माझा एक डावा पाय हे असल्यामुळे माझ्या सुरुवातीपासूनच्या ह्याच्यामध्ये बरेच ऑपरेशन आणि नाही म्हटलं तरी थोडे फ्रस्ट्रेशन्स होते. तर त्याच्याकरता माझा जास्त ओढा त्यांच्याकडे गेला आणि मग तिथून मग आमचा सगळा सद्गुरूंबरोबरचा प्रवास सुरू झाला. हा जो तुमचा प्रवास सुरू झाला, यात तुम्हाला जो काही दादांचा सहवास लाभला त्यातल्या काही अशा आठवणी तुम्हाला आहेत तुमच्याकडे, त्या तुम्ही सांगितलं तर बरोबर. एक आठवण म्हणजे मी ती कधीच विसरणार नाही अशी आठवण आहे. तेव्हा मला वाटतं 1980चा सुमार असेल. तेव्हा गोव्याला सेमिनार घ्यायचे, साधना संमेलनं असं दादांनी ठरवलं होतं आणि त्या विषयात ते बरेचदा गोव्याला बेळगावला वगैरे जायचे.
आणि मग आम्ही केंद्रावर द्वारकामाईत आरतीला गेलो की दादाने म्हटल्यावर खट्टू व्हायचो की अरे दादाने आज दर्शन नाही झालं. पण एकदा एका रविवारी मी आणि माझी आई गेलो तर तेव्हा दादा आलेले कळलं आणि सगळेजण दादांना नमस्कार करत होते. आमचा नंबर शेवटचा होता. आम्ही जेव्हा नमस्कार करायला दोघी जणी गेलो तेव्हा द्वारकामाईत जिना चढल्यानंतर डावीकडे हॉल आहे, तिथे दादा बसायचे नेहमी. तर तिथे आम्ही दोघी जणी गेल्यावर दीपकबाईंनी दरवाजा लावून टाकला, म्हणे आता नाही नमस्कार करायचा. मी म्हटलं करू द्या ना, आम्हाला सगळ्यांना करू दिला, आम्हालाच का नाही. नाही म्हणे दादा म्हणतात की आता काही नाही नमस्कार वगैरे. आम्ही तिथेच पायरीवर बसलो, दोघींनाही रडू येत होतं की का बरं सगळ्यांना करू दिला नमस्कार आणि आम्हालाच का नाही करू दिला. 4 ऑक्टोबर तारीख होती मला वाटतं आणि रविवार होता. आम्ही मग दोघी जणी तशाच 15 मिनिटं बसलो. पुन्हा दीपकबाई आले, म्हणले की काय बसून उपयोग आहे, जावा घरी. म्हटलं ठीक आहे. आम्ही घरी आलो. घरी आल्यावर मग सगळं स्वयंपाक पाणी रुटीन सगळं सुरू झालं. त्या दिवशी मला आठवतं तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, म्हणजे रंगीत प्रक्षेपण पण सुरू झालं नव्हतं आपल्याकडे. तर तेव्हा हमारे तुम्हारे पिक्चर होता टीव्हीवर. आम्ही फुल फॅमिली, आम्ही 5 बहिणी भाऊ आई वडील मस्त पिक्चर बघत बसलो. बेल वाजली. बेल वाजल्यावर तो पिक्चर सोडून उठायची कोणाचीच इच्छा नाही. बेल दार उघडायला. सगळ्यात धाकटी बहीण आहे माझी रीटा, मुंबईला असते ती. तिला मग आम्ही जबरदस्ती केली, नाही तू उघड. तर ती म्हणली मी नाही उघडणार, आज तर नाहीच उघडणार म्हणून. शेवटी मला उठून दार उघडावं लागलं. दार उघडलं तर दारात दीपकबाई. ते इतक्या जोरात ओरडले मी, दीपकबाई तुम्ही, म्हणजे असं आनंदाला परिवार राहिला नाही. ते मला म्हणाले काय ओरडते मला बघून, ते बघ कोण आहे तिकडे, दारातून डोकावून बघ. अँबॅसेडर मध्ये दादा स्वतः होते. आणि मग माझे वडील त्यांना घेऊन आत आले. आम्ही बसलो, म्हणजे आमचं काय विषयच सगळा, म्हणजे कुठल्या कुठे काय सांगता येणार नाही, मला शब्दात वर्णन करता येणार नाही. दादा बसले. मला आमच्या आईला म्हणाले थोड्या वेळच आहे बरं का म्हणे. आम्ही म्हटलं हो. सगळ्यांनी नमस्कार वगैरे केला. आई म्हणाली चहा करू ना दादा, तर ते हो म्हणाले. त्यांना तुम्हाला कसं आता पाणी दिलं तसं तेव्हा माझ्या आईने त्यांना चांदीच्या पेल्यात पाणी दिलं, लोटा आणि पेला. तर तो त्यांनी पाणी तर प्यायले. आमच्या आईला म्हणाले, माझ्या भावाचं लग्न व्हायचं होतं, आईला म्हणाले की चांगली तगडी सुनबाई करा बरं का, लोटे जवळ तुमचे तांदूळ मुश्किल होते दादा, फार फार मुश्किल. म्हणजे ते त्यांना मग आईला म्हणाले आमच्या की काय महाजन बाई पोहे महागलेत वाटतं. तर आमच्या आईला ते कळलंच नाही पोहे महागलेत असं काय म्हणतात. मग एकदम क्लिक झालं, अरे म्हणजे दादांना पोहे खायचेत का काय, दादा पोहे करू म्हणजे मग काय. म्हणजे चहा पण पितील की नाही अशी शंका होती. तर ते पोहे वगैरे. आणि मग ते हुस तर मग हिला जवळ मंजूला बसवून घेतलं, तिला पदं म्हणायला लावली. जिथे जिथे ती पदं म्हणायला चुकत होती काय ते तिचं करेक्ट केलं तिच्या जवळ बसून. आणि पोहे वगैरे खाल्ले. म्हणे आता युका झालं का समाधान. म्हणे सकाळपासून नुसत्या माझ्या खोलीभोवती नमस्कार करू दिला नाही, नमस्कार करू दिला नाही म्हणून फिरत होते म्हणे. बोले शेवटी यावंच लागलं. मस्त, छान, सुंदर. आता दादा भेटल्यानंतर एक आधार वाटायला लागतो. हो. आणि मग तुम्ही म्हणतात की काही वेळा दादा भेटले नाही मन कट्टू व्हायचं. पण असे ज्या वेळा दादा भेटले किंवा मग सगळं भक्त भाविक बसलेले आहेत, मग दादांनी मुलाखतीतून किंवा काही असं मार्गदर्शन करताना जे काही बोलले ते अगदी सहज सोपं कसं बोधामृत दिलं किंवा. आता कसं आहे ना की मी ज्या दादांच्या मुलाखती ऐकल्या तेव्हा माझं ह्या सगळा विषय पचवणं समजून घेणं हे वयच नव्हतं. म्हणजे आता असं वाटतं की अरे आपल्याला किती आपण भाग्यवान आहोत, काय काय आपल्याला ऐकायला मिळालं. नोट्स काढायची मी, नोट्स काढायचं, आम्ही वाचायचो. पण हा इथून विषय आहे आणि हा इतका संपूर्ण सगळ्या पिढ्यांपर्यंत किंवा आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे हा विषयच कधी डोक्यात आला नाही. मग ते हळूहळू हळूहळू म्हणजे जसं स्वतःची मॅच्युरिटी आली. या 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 जशी जशी मॅच्युरिटी यायला लागली तसं तसं ते लक्षात यायला लागलं की नाही हा विषय आपण इतरांनी सांगायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. मग ते ओंकार साधना स्वतः दादांनी ओंकार साधना शिकवलेली आहे. म्हणजे दादा इकडे, दीपकबाई इकडे, गोपाळबाई
आणि आम्ही सगळेजण बाकीचे गुरुबंधू आणि सेवक असे बसून आम्ही द्वारकामाईत हे करायचो, ओंकार साधना करायचो. म्हणजे भक्त भाविकांशी संवाद साधताना एकदम काहीतरी ते त्यातनं काही नवीन विचार, बोधामृत, मार्गदर्शन असं काही मला म्हणजे असं म्हणजे सांग. एखाद्याला भक्तवेगला उद्देशून करताना इतरांचे पण प्रश्न. एक मला आठवतं की एक गुरुभक्त होते, कामकाजाला आले होते ते, म्हणजे माहिती नाही पहिल्यांदाच आले होते. त्यांना जे काही कामकाज करायला सांगितलं तर ते म्हणाले की दादांनी सांगितलं की व्हेज, पूर्ण व्हेज, व्हेजिटेरियन खा. तर ते म्हणले नाही मी तर अंड खाणार. बरं म्हणे ठीक आहे, अंड खा, तुझं काम होईल. हे असं मला एक आठवतं. अंड खा, तुझं काम होईल, हे एक आठवतं मला. पण कसं आहे ना की मुलाखतीतून जे दादांनी सांगितलं ते इतकं सर्वांना माहिती आहे आता. आणि मी साधना संमेलन अटेंड केले गोव्याचे 7-8 झाले, त्यातले एक मंजूनी केलं आणि बाकीचे 7 मी केले. 7वं संमेलन मंजूनी केलं, बाकीचे 1 ते 6 आणि 8 हे मी केले, मी आणि माझे आई वडील. पण तो विषय इतका जड होता ना, आणि तेव्हा बाकी सगळे जण भरपूर सगळे असायचे. म्हणजे तो विषय झाल्यावर दादा स्वतः आम्हाला सांगायचे की हा इतका जड विषय आहे, जा कुठेतरी आता फिरून या. तर हा म्हणजे मोकळं व्हा, कारण की हे इतकं सहज सोपं नाही आहे समजणं. आणि ते खरंच तसंच होतं. आत्ता तो विषय समजतोय. बरोबर. आणि असं वाटतं तेव्हा का नाही समजलं आपल्याला, असं आहे ते. आत्ता समजतोय तो विषय. आणि तरुण पिढीला तर उद्घोष पण म्हणजे मला असं वाटतं ना की तरुण पिढी फार वेगळी आहे आताची. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आईवडिलांचं सगळं ऐकायचो. आता प्रत्येकच घरातील तरुण मुलगी मुलगा ऐकतीलच असं जरा मला थोडीशी शंका वाटते. म्हणजे माझ्यावरूनच सांगते मी. माझ्या मुलाला म्हणत असते की, मला म्हणतो की सद्गुरुदादांची रोज प्रार्थना म्हणत जा. नाही तो ओंकार साधना वगैरे करणारा मुलगा आहे पण आळशी. तर तो मला म्हणतो की हो पण माझा सद्गुरू तूच आहे ना मम्मा, तूच माझा गुरु आहे. म्हटलं अरे म्हणूनच मी सांगते ना की तू प्रार्थना म्हणत जा. एकदा तरी तू करतायस ना आता घरातला, तुला एकदा तरी प्रार्थना म्हणायला पाहिजे. पण ते तरुण पिढीत किती रुजेल मला माहित नाही, कारण त्यांना सगळं आयतं मिळालं. काही खूप त्रास नाही करावा लागला. गुरुवंश आहेत ना आता सगळे, त्यामुळे त्यांना सगळं आयतं मिळालं. आपल्यापेक्षा लाभ त्यांना जास्तच आहे. आता तुम्ही जसा एक प्रसंग सांगितला तुमचा स्वतःचा की तुम्ही द्वारकामाईत गेल्या आणि परत आल्या नंतर दादा म्हणजे अचानक दादा आले आणि तो जो इतका अविस्मरणीय प्रसंग, अगदी असा अजून एखादा काही आहे का तुमच्या ह्याच्यात? पुष्कळ आहे तसे. आम्ही ना आमचा फ्लॅट मुंबईला होता आणि आम्ही नाशिकला राहत होतो. पण माझ्या मिस्टरांना इतकं प्रचंड मुंबईविषयी प्रेम होतं की दरवर्षी आम्ही त्या फ्लॅटमध्ये जाऊन, भाड्याने दिला नव्हता, तिथे जाऊन राहायचो. एकदा आम्ही एका वर्षी गेलो राहायला, मला वाटतं 92-93 सालची गोष्ट असेल. तर काय तेव्हा कुठला SL वर्ल्ड मुलांना ते बघायचं होतं, ते दाखवायला नेलं. परत येताना नाशिकला जाताना माझा मुलगा 7 वर्षाचा होता, त्याला बहिणीच्या सासऱ्यांबरोबर गाडीतून पाठवलं आणि आम्ही स्कूटर घेऊन गेलो होतो म्हणून आम्ही दोघांनी स्कूटरनी परत जायचं ठरवलं. परत जाताना वाशी ब्रिजवर माझ्या मिस्टरांना एका रॉंग साईडनी येऊन मेटॅडोरनी उडवलं आम्हाला स्कूटरवर. गुडघा त्यांचा पार लुळा म्हणजे काय अगदी असा झाला रस्त्याच्या मधोमध. आणि मला सद्गुरूंची प्रार्थना करणं आणि वाचवा या पलीकडे काहीच हातात नव्हतं. मी रस्त्यावर उभी राहून इतकी ओरडत होते लोकांना, म्हणजे आपल्यासारखे लोक आम्हाला ओलांडून गाड्यांनी जायचे पुढे, पण कुणीही माझ्या ओरडण्याला ऐकून थांबलं नाही. मी एवढंच म्हणत होते की माझ्या मिस्टरांना मी एकटी नाही उचलू शकत, फक्त फुटपाथ पर्यंत नेते, म्हणजे इतर कुणी अजून धक्का नको व्हायला. कोणी नाही ऐकलं. एक रतलामचा ट्रकवाला होता, म्हणजे तो सद्गुरूंनीच पाठवलेला होता मंजू. तर तो ट्रकवाला त्या वाशी ब्रिजवरनं इतका फास्ट होता तो की त्यांनी ह्यांच्या अंगावरनं ट्रक जाऊ नये म्हणून पार कोपऱ्यात
नेऊन त्या ब्रिजच्या कठड्याला त्याचा ट्रक टेकवला. तेवढ्या त्याच्या त्या ह्याच्यामध्ये यांच्या पायावरनं ट्रकचं चाक गेलं. म्हणजे त्यांना माझ्या सद्गुरूंना किती त्रास दिलाय मी माझ्याकरता हे मला कायम आठवत राहतं, कायम. आणि त्या ड्रायव्हरनी आणि मी उचलून त्याला क्लीनरच्या तिथे बसवला. ट्रकचा क्लीनर केवढं उंच असतं माहिती आहे ना, तिथे चढवलं आम्ही त्याला. आणि मग ठाण्याला हॉस्पिटलमध्ये. मग सगळ्या पुढच्या गोष्टी आयुष्यात कधी न विसरण्याचा प्रसंग आहे. एकदा असंच दादा, खूप दिवस दादा नव्हते द्वारकामाईत, कुठे गोवा, कुठे बेळगाव, कुठे कुठे जात असत. आणि आले तेव्हा दादा दिसले की मी नमस्कार करायला जायची, पण मला काही 1985-86चीच वेळ असेल, नमस्कार करू द्यायचे नाही, पटकन दुसरीकडे चालले जायचे. किंवा मग मी खूप आयडिया कधी कधी काय करायची की द्वारकामाईत एक अशी जागा होती की तिथून बरोबर दादांची खोली आणि खिडकी दिसायची. तर ते खिडकीत असले तर आपल्याला दिसतील तर आपण नमस्कार करू. मी तिथे गेली की ते खिडकी लावायचे. मी म्हटलं असं काय करतात, सगळ्यांना नमस्कार करू देतात, मीच आली की असं काय करतात. म्हणजे वाईट वाटायचं, दुःख व्हायचं आणि त्यांचा राग पण यायचा बरं का, की असं कसं करतात, सगळ्यांना करू देतात, मी काय असं केलंय मला नाही करू देत. असं जवळजवळ 9 ते 11 महिने झालं असं. मग एकदा उरूस होता द्वारकामाईमध्ये, तर त्या उरूसमध्ये पोहोचायला मला थोडा उशीर झाला आणि सगळा हॉल भरून गेला. तुम्हाला माहिती नाही पण द्वारकामाईत जिना चढल्यावर उजव्या हाताला एक छोटीशी गोल गॅलरी होती. तो सगळा हॉल भरल्यामुळे मी तिथे बसले गॅलरीमध्ये, तिथे जाऊन बसले. मी एकटीच होती. उरूस सुरू व्हायच्या 2-5 मिनिटं आधी दादा आले गॅलरीत स्वतः. आणि मी दादा आले म्हणजे आपली बसली ती खाली मान घालून. दादा आल्याबरोबर अशी धडपडत उठून उभी राहिली. मला म्हणले काय वर्ष झाले बोलत नाही माझ्याशी. मी म्हटलं भारी. जवळ घेतलं मला पोटाशी, म्हणाले सगळं आता छान होणार आहे सगळं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. तोपर्यंत माझ्या 2 बहिणींचे, भावाचे, सगळ्यांचे लग्न झाले होते. आमची आई त्यांना विचारत असायची की कल्पनाचं लग्न कधी होईल कधी होईल, पण थांबा. आणि माझ्या आईवडिलांचा इतका त्यांच्यावर विश्वास होता की माझ्या वडिलांना त्यांनी असं आमूलाग्र बदललं होतं त्यांच्या एका वाक्याने की जी व्यक्ती देवाचं काही करत नव्हती सोहळ्यात नेसून रोज पूजा करायची. आता अनेक गुरुमार्ग आपण पाहतो, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या उपासना, गुरुमंत्र. तर दादांचा गुरुमार्ग आणि इतर गुरुमार्गातला फरक काय दिसला? खूप जमीन आसमानाचा फरक आहे. सरळ साधा सोपा कोणालाही जमेल असं त्यांची सगळी पद्धती आहेत, शिकवणी आहेत. जबरदस्त शिस्त होती त्यांची. म्हणजे त्यांनी मनाला आणि शरीराला दोघांनाही शिस्त लावली. जबरदस्त शिस्त होती. आणि साधं सोपं, म्हणजे कुठेही तुम्ही अमुक एक अभिषेक करा, अमुक एक सत्यनारायण करा किंवा यांना बोलवा, एवढे 25 ब्राह्मण जेवायला घाला, असं कधीही केलं नाही. असे कुठलेच क्लिष्ट उपाय त्यांनी कधी, इतके साधे सरळ त्यांच्या सेवा असायच्या ना की जो अगदी गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत कोणीही करू शकत असेल. आणि म्हणूनच कसं आहे, चमत्कार दाखवल्याशिवाय तुम्ही नमस्कार करणार नाही हे त्यांना इतकं माहिती होतं. त्यामुळे जेव्हा ते तुमच्या प्रापंचिक अडचणी त्यांनी दूर केल्या तेव्हाच तुम्ही त्यांचं मोल समजायला लागलं. तोपर्यंत असतील असं पुष्कळ जणांचं होत होतं की नाही असेल मग ठीक आहे, पण आमचं तर हे होऊ द्या. एक मला आठवलं, एकदा कोणीतरी, तुम्ही म्हणालात ना कोणाला काय सांग, दादांचं म्हणजे मिस्किल स्वभावच होता. कोणीतरी विचारलं की दादा 4-3 वर्ष झाले आमच्या सोसायटीत पाणीच येत नाही, त्यामुळे हे काय कामकाजाचा प्रश्न आहे का, कॉर्पोरेशनला विचारा. पाणी काय येत नाही कामकाजाचा. पण म्हणजे तेच, म्हणजे तो अंदाजच येत नाही की हा माणूस काय योग्यतेचा आहे किंवा काय योग्यता आहे. आपण करेक्ट आम्ही तर समोर बसला असताना आपण त्यांना सामान्य समजतो, आपली किती मोठी चूक. आणि जेव्हा त्यांना असामान्य समजायची अक्कल आली तेव्हा ते नव्हते. म्हणजे आहेत ते अजूनही मान्य. मला तर किती तरी गोष्टी आहेत की ते सतत जाणवत राहतं की ते माझ्या बरोबरच आहे. तुम्हाला सांगू, एखादी जरी काही मला अडचण आली की मी माझ्या देवासमोर तिथे त्यांच्यासमोर बडबड करते की हे काय म्हणजे कशाला वगैरे, की तुम्हाला खोटं वाटेल त्याच्यात
साधारण अर्धा तासानंतर मला भानुताईचा फोन येतो, काय झालं ग, काय प्रॉब्लेम आहे. अरे बाप, टेलिपॅथी. भानुताई म्हणजे माझा सद्गुरू दादा आहे. नाही तेवढा हे तर- प्रेमही आहे त्या. प्रेम आहे, गुरांशात आहे. हो. आणि कसं ना, आम्ही सगळेजण असे तरुणपणात एकत्र राहिलो ना, म्हणजे भानुताईचं लग्न, गोपाळबाईंचं लग्न सगळं आमच्या समोर झालं. आम्ही सुहासिनीच्या हातावर मी मेहंदी काढली आहे रिसेप्शनची. आता आपण तुम्ही तर दादांना बघितलं, पण नवीन दादांना बघितलं नाही, तर त्या नवीन पिढी जे आहेत आता, जसं तुम्ही म्हटलं की दादा नाही आहेत पण शक्ती स्वरूपात आपण दादांना अनुभवतोच आहे, तर त्याबद्दल आपले काही अनुभव, जसं आता तुम्ही सांगितलं की दर अर्धा तासाने तुम्ही काही भामिनी त्यांना बोलता, तसं अजून काही नवीन पिढीसाठी काही सांगता येईल का? विश्वास ठेवाच हेच मी म्हणेन. आणि त्यांनी जे दिलेले आहेत ना बंधनं, किंवा त्यांनी ज्या शिस्त लावून दिली आहे, ओंकार साधना, नाही जमत असेल तर भीमरूपी, आणि प्रार्थना, दैनंदिन प्रार्थना, हे तर तरुण पिढीने म्हटलं तरी त्यांचं सगळं आयुष्य सुखावं होईल. याच्या पलीकडे काय, म्हणजे त्यांनी इतकं सहज सोपं करून दिलेलं आहे. आणि शिस्त त्यांची पाळली पाहिजे तरुण पिढीने, हे मला खूप मनापासून वाटतं. द्वारकामाईमध्ये आम्ही आरतीला जमायचो आणि एखादी जरी स्कूटर वाकडी लागली तरी ते गॅलरीतून सांगायचे, माझं स्कूटर नीट लावा. इतकं बारीक लक्ष असायचं त्यांचं. कुठल्या गुरुचं एवढं लक्ष असतं बारीक, म्हणजे खूप वेगळं. चपला तुला आठवतं ना, द्वारकामाईत चपला कधी एकीकडे ओळींनी लावलेल्या, 100 लोक असतील तरी त्या तितक्याच ओळींनी लाव. ही म्हणजे खूपच जबरदस्त शिस्त. आपले हे होते ना रामभाऊ आणि लक्ष्मणराव त्या सगळ्या चपला ओळीने ठेवायची, हो लावून ठेवायची. कोणाला एखादा नवीन भक्त असेल किंवा कोणी असेल माहिती नसेल म्हणा किंवा काय, पण एखाद्याला सवय पण असते, त्याने ते स्वतः उचलून त्या चपला सगळ्या ओळीत लावून ठेवायची. फार म्हणजे शिस्त, म्हणजे त्यांच्याकडच्या त्या समया बघितल्या तर मला तर वाटत होतं की ते सोन्याच्या समय आहेत, त्या चमकणाऱ्या. म्हणजे ब्रासोने पॉलिश केलं, मी स्वतः जेव्हा पाहिलं डोळ्यांनी तेव्हा लक्षात आलं की ब्रासोने पॉलिश करतात, ते मला सोन्याचंच वाटत होतं, एवढ्या चकमक होत्या. अजून एक माझी आठवण आहे, म्हणजे ती दादांनी स्वतः लोकरीचं विणकाम करायची. म्हणजे स्वेटर हाताने तर विणतच होते, पण नंतर मशीन घेतली, वडिलांनी माझ्या मशीन घेऊन दिली आणि मी मशीनवर स्वेटर करून ऑर्डर्स करत होते. इथल्या पुण्याच्या लॉयला स्कूलला आणि अभिनव स्कूलला सप्लाय करत होते युनिफॉर्मचे स्वेटर्स. तर एक दिवशी दादांनी मला बोलवलं, तेव्हा गोव्याचं पहिलंच संमेलन होतं. तर म्हणे तू विणकाम करते असं ऐकलं. तर मी म्हटलं की हो दादा, काय करू. नाही म्हणे, तुला एक आसन बनवायला किती वेळ लागतो आणि किती लोकर लागते. तर मी म्हटलं लोकर साधारण 4-5 अंश लागते आणि वेळ एका दिवसात 1.5 दिवसात मी बनवू शकते आसन. खर्च किती येतो. तर मी म्हटलं साधारण 15 रुपये खर्च येत असेल. म्हणे त्याच्यावर फक्त ₹1.25 घ्यायचा आणि गोव्याला आता संमेलन आहे, 100 आसनं करून आणायची गोव्याच्या संमेलनात सगळ्यांना गुरुबंधूंना द्यायला. ठीक आहे. मग तिथून ते माझं आसनांचं सुरू झालं. म्हणजे प्रत्येक कार्यकेंद्रावर मला सांगायचे आसन पाहिजे व त्याप्रमाणे मी करून देत असे. शेवटचं 8वं जे संमेलन झालं त्या संमेलनामध्ये कसं व्हायचं ना की मी माझ्या पायामुळे, दादांनी जरी सांगितलं की एवढा जड विषय झालाय, जरा तुम्ही चक्कर मारून या, मी कधीच कामाक्षी भुवनमध्ये मोठी चक्कर मारू नाही शकायचे. मी आपली खोलीत बसून काहीतरी विणकाम काहीतरी करत बसायचे. जिना चढल्यावर पहिली आमची रूम आणि 3ऱ्या का 4थ्या रूम मध्ये दादा, दीपकबाई, ते सगळेजण. मी आपली बसली होती अशीच. तर मला बोलवलं गोपाळबाईंनी, चल तुला दादा बोलवत आहेत. तर पहिल्यांदा तर टरकलीच मी की काय चुकलं बा माझं, का बोलवत आहेत, कुठे काय, मी नीट मुलाखतीच्या वेळेस नीट लक्ष दिलं नाही का काय, असं सगळं विचारलं, डोक्यात आलं माझ्या. आणि मी गेली तर तिथे हॉलमध्ये सगळे बसले होते, सगळे असे हसायला लागले. दादा तर इतके मिश्किल हसत होते, कशी घाबरली आहे म्हणे. तर मी म्हटलं की काय दादा. तर म्हणे मला आसन करून पाहिजे म्हणे, आपल्याला शक्तिपीठाच्या तिथे, शक्तिपीठाच्या खाली आसन ठेवायचं आहे, त्या शक्तिपीठ ह्याच्या खाली, करशील का. मी म्हटलं हो करीन. पण म्हणे मग लोकर, म्हणे मला पांढरा आणि असा फिक्का मँगो कलर
असा असे या 2 कॉम्बिनेशन मध्येच त्यांनी सुरुवातीलाच कुठले रंग वापरायचे नाही हे मला सांगितलं होतं. हे 2च रंगाचं मला आसन पाहिजे, मला ते शक्तिपीठाच्या तिथे घालायला खाली. तर तुम्हाला खोटं वाटेल, मी त्यावेळेसच्या 8व्या संमेलनाला फक्त पांढरा आणि मँगो कलर आणि क्रोशाची सुई नेली होती आणि दादांना हा आसन करून दिलं. तर ते आसन शक्तिपीठात तिथे खाली आहे, मी केलेलं. म्हणजे आधीच त्यांनी काय म्हणतात, हा म्हणजे मला काही माहिती नाही, प्रेरणा आधीच मिळाली होती सगळी. त्यांनी म्हणजे मला त्यांनीच बुद्धी दिली की हे 2 रंग ने. इथं कोणाला माहिती, आपला टाइमपास म्हणून मी नेली ते रंग 2. पण ते दादांना माहीत पडले ते त्यांनी बरोबर नाही, त्यांना म्हणजे ते तर होतेच, म्हणजे काय जे अवेलेबल आहे ते त्यांना. म्हणजे आम्ही आताही असं म्हणतो की दादांना म्हणजे काही कुठली गोष्ट, आता मला तिने सांगितलं की मंजू जरा येशील का तू, दृष्टीने मदत काय लागेल तसा माझा विचार होता. पण मी म्हटलं मला का बरं बोलवलं जिने, असं मला वाटलं. हा खरं म्हणजे हा विचार येणं पण चुकीचा आहे. पण दक्षिणे असं वाटलं की हे सगळे घडवतात नाही का, सद्गुरूच घडवत असतात, दुसरं कोणीच नसतं. या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या सद्गुरूशिवाय दुसरं कोणीच घडवत नाही. हे घडणं, तिने मला बोलवणं, आज तुमची सगळ्यांची परत एकदा भेट होणं इथे, त्यांनी योजून ठेवलेलं आहे. आणि ते नियोजन सगळं त्यांचं आहे. आणि ते असं ना, ते काय बरोबर कोडं असतं ना, ते आपल्याला सुडोकू आपल्याला सोडवता येत नाही, तसं त्यांचं असतं ते. आणि कोणाला कुठे नेऊन फिट बसवायचं हे तेच करत असतं. तोच विषय झाला आमचा गाडीमध्ये, की हे म्हणत होते की माझं म्हटलं तुमच्याकडनं एवढं रेकॉर्डिंग करून घेताय दादा, ही पण एक सेवाच आहे, ही प्रश्नच नाही काही. कारण की ते पोहोचलंच पाहिजे ना सर्वांपर्यंत. आता हे माझे अनुभव जरी मला खूप मेव असले तरी कोणाला सांगायला जाऊ. आणि ती आम्हाला एक हेच आहे की खूप असं पसरवायचं नाही फालतू, माझं असं झालं, माझं असं झालं, माझ्या दादांनी असं केलं. विचारलं तर सांगा, जे काही तुमचं आहे ते नक्की सांगा, तुमचे अनुभव. पण हे असं तिथे सुद्धा द्वारकामाईत तुम्हाला सांगते, कुठल्याही अनेक वर्ष गुरुबंधूंना भेटलो, त्यांच्या संपर्कात आलो, पण एकमेकांकडे बघून प्रेमाने हास्य करण्यापलीकडे कधीही द्वारकामाईत कोणीही गप्पा मारल्या नाही, कधीही नाही, कधीच नाही. शिस्तच ती होती. एकमेकांना बघितलं कीच असं वाटायचं अरे पण किती कालपासून बोलतोय, असं म्हणजे इतका अनुभव यायचा. कधीच कोणीच गप्पा नाही मारल्या. अत्यंत शिस्त होती, जबरदस्त शिस्त. आणखीन एक गोष्ट मी तेव्हा काल सांगू का, मी तेव्हा ना माझा पोलिओने जो पायलुळा आहे तो 2.5 इंच शॉर्ट आहे दुसऱ्या स्ट्रॉंग पायापेक्षा होता म्हणजे. तर तेव्हा मी कॅलिपर वापरायची, आर्टिफिशियल शू, आणि चप्पल काढून सगळेजण खाली जायचे. मी कॅलिपर काढला तर मला चालताच यायचं नाही. सद्गुरूंनी मला तो कॅलिपर घालून आरतीला बसायची परवानगी. कुठपर्यंत दादांनी विचार करून, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या रोमारोमात अक्षरशः की ते म्हणायचे ना की हे तरुण पिढीला सांगायला पाहिजे की तुमच्या मानेवर जर का एखादा केस पडला तर तुम्हाला किती बेचैनी होते की कधी एकदा मी तो झटकून टाकतो. तसं समोरच्याच्या दुःखाची जाणीव व्हायला पाहिजे, इतक्या कमी दुःख, छोट्या दुःखाची. तशी समोरच्याच्या दुःखाची जाणीव व्हायला पाहिजे तुम्हाला, इतक्या छोट्या दुःखाची ती जाणीव व्हायला पाहिजे. जर का तुम्ही एवढ्याने बेचैन होत असाल तर त्याच्या दुःखानी सुद्धा तुम्ही तितकंच बेचैन व्हायला पाहिजे. सद्गुरू किती जणांकडे लक्ष ठेवून किती जणांना घेतलाय त्यांनी. एक अजून माझे बहिणीचे मिस्टर आहेत, त्यांना रीटा म्हणून म्हटलं ना, CA आहेत, ते मुंबईला असतात. म्हणजे बदल कसा घडतो ते साईबाबा कॉम्प्लेक्समध्ये ते राहतात. पण साईबाबा नावाची राग, त्यांनी साईबाबा नाव नाही काढायचं. आम्ही तर सगळे साईबाबा आणि गुरुबंधू मधले ते तू तिला कधी, बहिणीला कधी आडकाठी नाही केली, पण तू कर, मला नको सांगू काही, या पद्धतीत. आज अशी परिस्थिती आहे की ते व्हॉट्सअपवर मला कळवतात, ताई अनुष्ठान आहे बरं का. पार्लरला गेले आणि तिथे भानुताई भेटली किंवा तिथला फोटो काढला की मला पहिल्यांदा पाठवतात, ताई जाऊन आलो पार्लरला.
हे आज जवळजवळ गेले 6 ते 7 वर्ष मला ते विसरू नको आज अनुष्ठान आहे. म्हणजे मला अगदी आनंदही होतो, आश्चर्य वाटतं आणि असं वाटतं सद्गुरूच्या चरणी लीन होते की काय घडवू शकतो सद्गुरू माझा. कल्पना राजे यांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. या मुलाखतीचा भाग 2 आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्वांनी नक्की ऐका आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.